आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्या चिंताजनक विषयावर सविस्तर बोलणार आहोत. आपलं भारतीय आय-टी क्षेत्र म्हणजे लाखो लोकांसाठी रोजगाराचं एक मोठं साधन आहे. त्यावर एका नव्या संकटाची सावली पडू शकते अशी चर्चा आहे. निमित्त आहे अमेरिकेत मांडलं गेलेलं एक नवीन विधेयक. याबद्दल आपल्याला एका मराठी यूट्यूब व्हिडिओमधून अधिक माहिती मिळाली. त्यात अमेरिकेतील हायर ॲक्ट म्हणजे HIRE ॲक्ट नावाच्या विधेयकावर आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावर चर्चा आहे. पण हे प्रकरण फक्त एका विधेयकापुरतं नाहीये. यात H-1B व्हिसा, मग ते सायलेंट ले ऑफ्स नावाचा प्रकार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढे येऊ शकणारी जागतिक मंदी असे बरेच पैलू गुंतलेले दिसतायत. तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण हे सगळं समजून घेऊया. नक्की काय आहे हा हायर ॲक्ट, याचा आपल्या IT कंपन्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो आणि या आव्हानांना तोंड कसं द्यायचं. चला सुरुवात करूया. नक्कीच हे आव्हान खरंच बहुआयामी आहे आणि याकडे आपल्याला जरा गंभीरपणे बघायला लागेल. सुरुवात करूया हायर ॲक्ट पासून. अमेरिकेतले एक रिपब्लिकन सिनेटर आहेत बर्नी मोरेनो. त्यांनी हे हायर ॲक्ट म्हणजे हल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉईज ॲक्ट मांडलंय. नावावरूनच थोडा अंदाज येतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकऱ्यांचं जे स्थलांतर होतंय ते थांबवण्याचा हा प्रयत्न आहे. अच्छा, पण थांबवण्यासाठी नक्की काय करणार आहेत ते, म्हणजे काय प्रस्ताव आहे यात? तर या कायद्याचा मुख्य मुद्दा असा आहे की जर अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेतल्या नोकऱ्या कमी केल्या आणि त्या दुसऱ्या देशात, समजा आपल्या भारतामध्ये आउटसोर्स केल्या, तर त्या आउटसोर्सिंगच्या खर्चावर एक स्पेशल एक्साइज टॅक्स लावला जावा. एक्साइज टॅक्स म्हणजे नेहमीचे जे कॉर्पोरेट टॅक्स वगैरे असतात त्या व्यतिरिक्त अजून एक? हो, अगदी. आणि हा टॅक्स बरं का तब्बल 25% असू शकतो असा प्रस्ताव आहे. आणि सगळ्यात महत्वाची किंवा गंभीर गोष्ट अशी की अमेरिकन कंपन्यांना हा जो 25% टॅक्स भरावा लागेल त्यावर कोणतीही कर सवलत मिळणार नाही, म्हणजे डिडक्शन किंवा रिबेट नाही. त्यांना त्यांचा रेग्युलर कॉर्पोरेशन टॅक्स जो साधारण 20-21% असतो तो तर भरावाच लागेल. पण हे 25% पूर्णपणे अतिरिक्त असतील, ते वसूल करता येणार नाहीत. अरे बापरे, म्हणजे $100 आउटसोर्सिंग काम असेल तर त्यावर नेहमीच्या टॅक्स व्यतिरिक्त अजून $25 बोजा पडेल जो त्यांना परत मिळणार नाही. हे तर आउटसोर्सिंग प्रचंड महाग करून टाकेल की. पण हे सगळं एकदम अचानक कसं काय, याची काही पार्श्वभूमी वगैरे आहे का? हो आहे ना, निश्चितच आहे. याची मुळं आपल्याला काही वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा फी मध्ये जी मोठी वाढ केली होती त्यात दिसतात. आठवत असेल तुम्हाला, त्यांनी H-1B व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी फी जवळजवळ $1 लाख पर्यंत नेली होती, म्हणजे सुमारे 88 लाख रुपये. त्यामागचा हेतू स्पष्ट होता. अमेरिकन कंपन्यांनी बाहेरून कर्मचारी आणण्याऐवजी अमेरिकन लोकांनाच नोकऱ्या द्याव्यात. अच्छा, म्हणजे अमेरिकेत बोलवून काम देणं महाग करून टाकलं. मग कंपन्यांनी त्यावर दुसरा मार्ग शोधला असणार. अमेरिकेत न बोलवता ते जिथे आहेत तिथूनच, म्हणजे भारतासारख्या देशातूनच काम करून घेणं, आउटसोर्सिंग. अगदी बरोबर पकडलं. H-1B व्हिसा फी वाढल्यामुळे गुगल, मेटा, ॲमेझॉन सारख्या मोठ्या टेक कंपन्यांना अमेरिकेत बाहेरचे कर्मचारी आणणं परवडेनासं झालं असतं. त्यामुळे त्यांनी काय केलं असतं, भारतात किंवा इतर देशांमध्ये थेट टीम्स उभ्या करणं किंवा मग प्रोजेक्ट्स आउटसोर्स करणं वाढवलं असतं. हा एक प्रकारे त्या H-1B फी वाढीवरचा उपाय होता. पण आता हा हायर ॲक्ट बरोबर त्याच उपायावर घाला घालतोय. तो आउटसोर्सिंगचा मार्गही आर्थिकदृष्ट्या कमी आकर्षक बनवतोय. कळलं, म्हणजे एका दारातून येणं महाग केलं तर कंपन्या दुसऱ्या दारातून जात होत्या. आता ते दुसरं दार पण महाग करण्याचा प्रयत्न आहे हा. पण याचा सगळ्यात जास्त फटका भारतालाच बसेल असं का वाटतंय? आउटसोर्सिंग तर इतर देशांमध्ये पण होतं, चीन, फिलिपिन्स, पूर्व युरोप वगैरे. मुद्दा बरोबर आहे तुमचा. आउटसोर्सिंग अनेक देशांमध्ये आहे, पण भारताच्या IT उद्योगाची जी अमेरिकेवरची निर्भरता आहे ती प्रचंड आहे. आपल्या ज्या मोठ्या IT कंपन्या आहेत, TCS, इन्फोसिस, विप्रो, HCL टेक, यांचा सरासरी 45 ते 60% महसूल एकट्या अमेरिकेतून येतो. काही कंपन्यांसाठी तर हा आकडा अजून जास्त असू शकतो. अमेरिकेतलं बँकिंग, फायनान्स, हेल्थकेअर, रिटेल या सगळ्या मोठ्या क्षेत्रांमधल्या कंपन्या आपल्या IT कंपन्यांच्या मुख्य ग्राहक आहेत. त्यामुळे जर अमेरिकन कंपन्यांनी हा 25% जास्तीचा टॅक्स टाळण्यासाठी आउटसोर्सिंग कमी केलं तर त्याचा सगळ्यात मोठा आणि थेट फटका आपल्या भारतीय IT कंपन्यांच्या कमाईवर बसेल. आणि कमाईवर परिणाम म्हणजे थेट नोकऱ्यांवर परिणाम. जे लाखो लोक सध्या अमेरिकन क्लायंट्सच्या प्रोजेक्टवर काम करतायत त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येऊ शकते. हीच खरी चिंतेची बाब आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता तर आहेच, पण त्याआधी अजून काही गोष्टी होऊ शकतात.
एक म्हणजे अमेरिकन कंपन्या वाढलेल्या टॅक्सचा भार पूर्णपणे स्वतः उचलणार नाहीत कदाचित. ते भारतीय IT कंपन्यांना कमी पैशात काम करायला भाग पाडू शकतात किंवा पेमेंटमधनं काही रक्कम कापून घेऊ शकतात. यामुळे काय होईल, आपल्या भारतीय कंपन्यांचे जे नफ्याचं मार्जिन आहे, प्रॉफिट मार्जिन, जे सध्या साधारणपणे 20-25% भरात आहे, ते कमी होऊ शकतं. बरोबर. आणि मार्जिन कमी झालं की त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होतोच. म्हणजे मग पगारवाढ थांबवणं, बोनस कमी करणं, नवीन भरती थांबवणं, या गोष्टी लगेच सुरू होतात. अगदी. इतकंच नाही, ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटवरचा खर्च कमी होऊ शकतो, नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायला उशीर होऊ शकतो आणि सर्वात वाईट म्हणजे खर्च कमी करण्यासाठी कंपन्या नोकर कपातीचा मार्ग स्वीकारू शकतात, म्हणजे ले ऑफ. यामुळे सध्या काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. पण भारतीय IT कंपन्या अशा बदलांना तोंड द्यायला सरावलेल्या नाहीत का? म्हणजे याआधी पण 2000 साली .com बबल फुटलं होतं, 2008 मध्ये मंदी आली होती, तेव्हा पण त्यांनी हे सगळं पेललं होतंच की. मुद्दा महत्वाचा आहे. भारतीय IT कंपन्यांनी यापूर्वी आव्हानं पेलली आहेत, हे खरं आहे, पण यावेळची परिस्थिती जरा वेगळी वाटते. एकतर हा हायर ॲक्टास थेट त्यांच्या बिझनेस मॉडेलवरच परिणाम करतोय. हा खर्च टाळता येण्यासारखा नाहीये, जसं इतर वेळी कंपन्या ऑपरेशनल इफिशियन्सी वाढवून करतात तसं. हा थेट टॅक्स आहे. आणि दुसरं म्हणजे हे आव्हान एकटं नाहीये. बरोबर. अगदी. हे आव्हान अशा वेळी येतंय जेव्हा IT क्षेत्रात आधीच काहीतरी वेगळे चिंताजनक प्रवाह सुरू आहेत. त्यातलाच एक म्हणजे सायलेंट ले ऑफ. हो, सायलेंट ले ऑफ हा शब्द हल्ली खूप ऐकायला मिळतोय खरं. काय प्रकार आहे हा नेमका? म्हणजे नेहमीच्या ले ऑफ पेक्षा वेगळा कसा? सायलेंट ले ऑफ मध्ये काय होतं की कर्मचाऱ्याला अधिकृतरित्या कामावरून काढलं जात नाही, नोटीस वगैरे नाही, पण हळूहळू त्याला कामापासून बाजूला केलं जातं. नवीन प्रोजेक्ट्स मिळत नाहीत, सध्याच्या प्रोजेक्टमधून काढून घेतात, बेंचवर बसून ठेवतात, कोणतीही जबाबदारी दिली जात नाही, पगारवाढ थांबवली जाते, प्रमोशन थांबवलं जातं. थोडक्यात अशी परिस्थिती तयार केली जाते की कर्मचाऱ्याला कंटाळा यावा, त्याचं मोराल डाऊन व्हावं आणि त्याने स्वतःहून राजीनामा द्यावा. कंपन्या असं का करतात? कारण अधिकृत ले ऑफ जाहीर केलं की निगेटिव्ह पब्लिसिटी होते, सेव्हरन्स पॅकेज द्यावं लागतं, कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरते. सायलेंट ले ऑफमुळे हे सगळं टाळता येतं. पडद्यामागे हळूहळू कर्मचारी संख्या कमी होत राहते. अरे देवा, हे तर जास्त धोकादायक वाटतंय. कारण याची कुठे बातमी होत नाही आणि त्या कर्मचाऱ्याला किती मानसिक त्रासातून जावं लागत असेल याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? म्हणजे किती नोकऱ्या अशा प्रकारे कमी झाल्या असतील किंवा धोक्यात असतील? आपण ऐकलं की TCSने मागच्या वर्षी जवळपास 20,000 लोकांना काढलं, पण ती अधिकृत आकडेवारी होती की सायलेंट ले ऑफचा भाग होता हे नक्की कळलं नाही. सध्या आपल्या भारतीय IT क्षेत्रात अंदाजे 58 ते 60 लाख लोक काम करतात. काही रिपोर्ट्स असं सांगतात की गेल्या वर्षभरात 20 ते 25 हजार नोकऱ्या कमी झाल्या आहेत. यात अधिकृत आणि सायलेंट दोन्ही प्रकारच्या ले ऑफचा समावेश असू शकतो. काही विश्लेषकांच्या मते डिसेंबर 2025 पर्यंत हा आकडा 50,000पर्यंत जाऊ शकतो. पण इथेच हायर ॲक्टचं महत्त्व वाढतं. जर हा कायदा पास झाला आणि अमेरिकन कंपन्यांनी खरंच मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग कमी केलं तर हा 50,000चा आकडा थेट काही लाखांपर्यंत पोहोचू शकतो. हा खूप मोठा धक्का असेल आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. म्हणजे सध्याची नोकर कपात आणि हायर ॲक्टमुळे भविष्यात येऊ शकणारी मोठी कपात. पण आव्हानं इथेच संपत नाहीत, बरोबर? तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल पण म्हणालात. बरोबर. AI हे तिसरं मोठं आव्हान आहे. भारताने गेल्या 2-3 दशकांमध्ये IT सेवा म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून खूप मोठी प्रगती केली. डेव्हलपमेंट, टेस्टिंग, मेंटेनन्स, सपोर्ट या कामांमध्ये आपण जगात पुढे आहोत. पण आपण मुख्यतः काय केलं? दुसऱ्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केलं. आपण स्वतः नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यात म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट किंवा आता AI आणि डेटा सायन्स सारख्या नवीन क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी काम केलं आहे. आणि AIमुळे आता डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगची जी पारंपरिक कामं आहेत ती कमी होऊ शकतात किंवा त्यांचं स्वरूप बदलू शकतं असं म्हटलं जातंय. हो, AI टूल्स आता कोड लिहायला मदत करतायत, टेस्टिंग स्क्रिप्ट बनवतायत, एरर्स शोधायला मदत करतायत. भविष्यात ही मदत अजून वाढणार आहे. त्यामुळे जी कामं करायला पूर्वी जास्त माणसं लागायची ती कमी माणसांमध्ये किंवा कमी वेळात होऊ शकतील. याचा परिणाम नोकऱ्यांवर होणारच. विशेषतः जी एंट्री लेवलची किंवा रिपिटेटिव्ह प्रकारची कामं आहेत त्यावर जास्त परिणाम दिसू शकतो. जर आपल्या IT कंपन्या AIचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढवू शकल्या नाहीत किंवा AI आधारित नवीन सेवा देऊ शकल्या नाहीत तर त्या स्पर्धेत मागे पडू शकतात.
बापरे, म्हणजे हायर ॲक्टमुळे व्यवसायावर बाहेरून दबाव, सायलेंट लेऑफमुळे अंतर्गत कपात आणि एआयमुळे भविष्यातील कामाच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे 2026 येऊ शकणाऱ्या संभाव्य जागतिक मंदीची पण चर्चा सुरू आहे. हो, ही चौथी महत्वाची चिंता आहे. अनेक अर्थतज्ञ 2026च्या आसपास जागतिक मंदी येऊ शकते अशी शक्यता वर्तवक आहेत. आणि जेव्हा मंदी येते तेव्हा कंपन्या सर्वात आधी कशावर खर्च कमी करतात? तर टेक्नॉलॉजीवर. नवीन प्रोजेक्ट्स थांबवले जातात किंवा पुढे ढकलले जातात. याचा पहिला फटका नेहमी IT कंपन्यांना बसतो. त्यामुळे हायर ॲक्ट, AI, सायलेंट लेऑफ्स या सगळ्या समस्यांमध्ये जर मंदीची भर पडली तर परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. खरंय, हे तर अगदी चहूबाजूंनी आव्हानं उभी टाकल्यासारखं वाटतंय. मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? मग भारतीय IT उद्योगाने आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय करायला हवं असं वाटतं? यातली पहिली आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय IT उद्योगानं आता अमेरिकेवरचं जे आपलं अतिअवलंबित्व आहे ते कमी करण्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करायला हवा. जोपर्यंत आपलं 60% उत्पन्न एकाच देशातून येत राहील तोपर्यंत तिथल्या राजकीय आणि आर्थिक धोरणांमधल्या बदलांचा थेट परिणाम आपल्यावर होत राहणार. ट्रम्प यांची धोरणं असोत किंवा आता हा हायर ॲक्ट, आपण फक्त त्यावर रिॲक्ट करतोय. त्यामुळे युरोप, आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व यांसारख्या इतर बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न अधिक जोरकसपणे करायला हवेत. पण हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं कठीण नाही का? प्रत्येक मार्केटची भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, नियम वेगळे. नक्कीच कठीण आहे, अशक्य नाही आहेत. यावर स्ट्रॅटेजिक लेवलला विचार करावा लागेल. कंपन्या आणि सरकार दोघांनाही एकत्र काम करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कर्मचाऱ्यांच्या पातळीवर. ती म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकणं, स्वतःला अपग्रेड करत राहणं. काळ बदलतोय, टेक्नॉलॉजी बदलतीये, कामाचं स्वरूप बदलतंय. त्यामुळे फक्त जुन्या स्किल्सवर अवलंबून राहून चालणार नाहीये. म्हणजे कोणत्या प्रकारची स्किल्स जास्त महत्त्वाची ठरतील आता? सध्या आणि भविष्यात AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी या क्षेत्रांमध्ये मागणी वाढणार आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे यातली स्किल्स शिकणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. पण केवळ टेक्निकल स्किल्स नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल्स यांचं महत्त्वही वाढेल. स्वतःच्या कामात AIचा प्रभावी वापर कसा करता येईल, प्रक्रिया कशा सुधारता येतील यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर लर्नेबिलिटी म्हणजे सतत शिकत राहण्याची क्षमता हेच सगळ्यात महत्त्वाचं स्किल ठरेल. म्हणजे कंपन्यांनी नवीन मार्केट शोधावीत आणि कर्मचाऱ्यांनी नवीन स्किल्स शिकावीत. पण हे पुरेसं आहे का, की या संकटाकडे एक मोठ्या बदलाची संधी म्हणून बघायला हवं? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडलेला. केवळ मार्केट बदलून किंवा कर्मचाऱ्यांनी स्किल अप करून मूळ प्रश्न सुटणार नाहीये. कदाचित आता ती वेळ आली आहे की भारतीय IT उद्योगाने स्वतःच्या बिझनेस मॉडेलवरच पुन्हा विचार करावा. आपण फक्त कमी खर्चात सेवा पुरवणारे सर्व्हिस प्रोव्हायडरच राहणार की जास्त मूल्याच्या हाय व्हॅल्यू सेवा देणारे, स्वतःची उत्पादनं, प्रॉडक्ट्स आणि बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण करणारे इनोव्हेटर्स बनणार? म्हणजे केवळ आउटसोर्सिंगवर अवलंबून न राहता R&D मध्ये गुंतवणूक करणं, स्वतःचे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तयार करणं, हाय लेवल कन्सल्टिंग देणं या दिशेने जायला हवं असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी. याला व्हॅल्यू चेनमध्ये वर जाणं असं म्हणतात. हे सोपं नाहीये, नक्कीच नाही. यासाठी मोठी गुंतवणूक लागेल, लांबचा विचार लागेल, वेगळ्या प्रकारची स्किल्स लागतील. पण जर भारतीय IT उद्योगाला भविष्यात टिकून राहायचं असेल, जागतिक स्तरावर आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर केवळ खर्चाच्या फायद्यावर, कॉस्ट आर्बिट्राज अवलंबून न राहता नवनिर्मिती, इनोव्हेशन आणि मूल्यावर आधारित सेवांवर, व्हॅल्यू बेस्ड सर्व्हिसेसवर लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि कोण जाणे, हायर ॲक्ट सारखी संकट याच बदलासाठी एक निमित्त, एक कॅटॅलिस्ट ठरू शकतात. तर आज आपण पाहिलं की अमेरिकेतला हायर ॲक्ट हा भारतीय IT क्षेत्रासाठी एक तात्पुरता धोका नक्कीच आहे. पण त्या पलीकडे जाऊन बघितलं तर हे क्षेत्र सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे, जिथे H-1B व्हिसाचे नियम बदलतायत, सायलेंट लेऑफ्सची पद्धत वापरली जाते, AIचा प्रभाव वाढतोय आणि संभाव्य जागतिक मंदी पण दारात उभी आहे. असे अनेक घटक एकत्र आले आहेत. बरोबर. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक मूलभूत प्रश्न उरतोच.
या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण फक्त प्रतिक्रिया देत राहणार आहोत की याला एका मोठ्या बदलाची संधी मानून भारतीय IT उद्योगाची दिशाच बदलणार आहोत? केवळ वैयक्तिक पातळीवर स्किल अपग्रेड करणं पुरेसं ठरेल का, की उद्योग म्हणून आपल्याला धोरणात्मक पातळीवर नवनिर्मिती, नवीन बाजारपेठा आणि जास्त व्हॅल्यू देणाऱ्या सेवांवर लक्ष केंद्रित करावं लागेल? आपल्या देशांतर्गत डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इथेच नवीन संधी निर्माण करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करण्याची आणि कृती करण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं. निश्चितच. केवळ चिंता करण्यापेक्षा यावर धोरणात्मक विचार आणि कृती करण्याची गरज आहे हे नक्की. या सखोल आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या चर्चेबद्दल धन्यवाद. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया.